व्यासपीठ तिथे जमलेले माझे विद्यार्थी मित्र आणि मुलींना मैत्री काही म्हणू शकत नाही भगिनी, आज वेळ खूप झालेला आहे. मी 11 वाजेपासून तुम्हाला वेळ दिलेला होता. तुमचा एक वर्गही मी चालवला, तुम्हाला भरपूर हसवलं. आता तुम्हाला सांगायचं काही ठेवलं, मी तेव्हाच बोललो होतो की तुम्हाला सांगायला काही राहिलं नाही. आज जे दिप्पाळ मला दिसत आहेत 5वीला असे छोटे पिल्लं आहेत. आज हे पिल्लं इतके तेजदार म्हणून माझं हृदय इतकं बोलून आलं की मी यांना खेळाच्या तासाला खूप शिकवलं, खूप चांगलं केलं. मुलीसुद्धा धडधाकड आणि खानदानी मुली निर्माण केल्या आणि माझ्या हातून माझ्या शिक्षणामध्ये खेळामध्ये एलप्पासारखा पोरगा चंद्रभान उबाळेसारखा पोरगा PSI, देवीदास लाड अगदी गरिबीतले पोरं PSI. आणि तुम्ही सुद्धा चांगल्या हुद्द्यावर आहात. नामदेवराव डॉक्टर एक कंपाऊंडर होता. आज 5 मजल्याच्या बिल्डिंगमध्ये मोठा दवाखाना उभा केलेला आहे. सगळे पोरं कोणी 2 अमेरिकेला आहेत, पण कुठे आहे बघा. काय परिस्थिती, प्रसंग भयान काढलेला असेल, डॉक्टरांना त्याचं पाणी पाहिलं असेल, पण आज साऊंड परिस्थिती झाली. थोडक्यात मी जास्त बोलतो. कसं आहे, खूप बोलायचं आहे, पण आता काय झालं ते काय हातून बंद होणार आहे म्हणून शाळेचे प्राचार्य रामनाथ भोंडे, माजी प्राचार्य निवृत्ती महाराज, या शाळेचे दशरथ भोंडे, आमच्या शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सुनील मॅडम, त्याचबरोबर या शाळेमध्ये बरेच दिवस कार्यरत असलेले दिन्नर सर, त्याचबरोबर संचालक आणि नुकतेच आगमन झालेले नामदेवराव महात्मा. आणि आता तुम्हाला विद्यार्थी म्हणावं की विद्यार्थी काय ते बोलत नाही, कारण सर्व सांगून झालं. मला फक्त एकच सांगायचं आहे, सरांनी सांगितलं की आता आपले काहींची मुलं असतील, काहींचे नातू असतील. शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप आहे आणि शासनाने मला GR काढला होता. 5वी ते 8वी पर्यंत सगळे पास. याचा परिणाम काय होतो की जे मजुरांचे आहे, मागासवर्गीय आहे, शेतकरी आहे, त्यांच्याकडे त्याला कोणाला वेळ नसतो आणि त्यामुळे हे विद्यार्थी काय करतात, चला आपण पास होणारे अभ्यास करत नाही. आणि मग होतं काय, जे शिक्षित आहे, वरिष्ठ वर्गातील आहे, ते अभ्यास करतात, त्यांच्याकडे शिकलेले पालक असतात आणि मग पुढे तेच पुढे निघून जातात आणि आपली असलेली सर्वसामान्यांची, गरिबांची जी पिढी आहे ती बेकार होत जातात. म्हणून तुम्हाला एक सांगायचं असं आहे की तुम्ही थोडा आपल्या मुलांकडे, आपल्या नातवांकडे अभ्यासाच्या दृष्टीने लक्ष द्या. या शाळेमध्ये गेलेले कुणी बिल्डर आहे, कुणी कॉन्ट्रॅक्टर आहे, कुणी पोलीस दलामध्ये आहे, डॉक्टर्स आहे, सर्वांची उन्नती चांगल्या प्रकारे झाली. इकडं त्यांच्यामध्ये गृहिणी असतील, कुणी सर्विसला असतील, सर्वांचा अभिमान आहे. परंतु तालुका भिन्न सरांनी सांगितलं या शाळेतील मुलांना स्फूर्ती मिळाली. कारण आपण बघतो शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी नाव, महात्मा फुले त्यांची नावं घेतो, त्या विभूती आहे, त्यांचे कार्यक्रम साजरे करतो. याचं कारण की सर्वसामान्यांच्या स्फूर्ती मिळाली. आणि म्हणून त्या दिवशी सांगितलं की जे IPS आहे काय तसे महाराष्ट्राचा चिरंजीव कलेक्टर झालेला आहे. सर्वे मॅडमचा मुलगा बाबा इंजिनिअरिंगमध्ये आहे, बिरुड सर पुढे डॉक्टर आहे. तसेच या ठिकाणी अनेक जणांची मुलं डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मेकॅनिक असतील, IT असतील, IIT असतील. या
जी मोठ्या हुद्द्यावर आहे. माझी मुली नुकतीच आता CA झालेली आहे. तर अशी जी काही नावं असतो त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सूचना करतो की त्याचा एक बंद करावा की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोणती मिळेल. आणि आता शेवटचं सांगतो, वेळ भाग झालेला आहे की तुम्ही या विद्यालयातून शिक्षण घेऊन त्या संस्थेतून गेला. ही आपली संस्था आहे, गरिबांची आहे, रंजल्या गांधल्यांची आहे, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं ही शेवट कळकळीची विनंती करतो. आणि माझ्या दोन एवढाच आदर आहे. आणि म्हणूनच या बॅचतर्फे एक छानसं मोठं घड्याळ सुद्धा शाळेला भेट करण्यात आलेलं आहे. उपयुक्त पडते अशी घड्याळ आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बघत बसलेले सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 1986ची बॅच आज 40 वर्ष झाले. आपल्या सर्वांना बघून मन प्रसन्न झालं, परंतु आपल्यात झालेले बदल आणि आमच्यातही झालेले बदल हे आमूलाग्र स्वरूपाचे आहे. ज्यावेळेस आपलं बालपण होतं त्यावेळेस आमचं तरुणपण होतं, आणि या तरुणपणातल्या आणि तुमच्या बालपणातल्या स्मृती आजही आमच्या मनचक्षुसमोर चलचित्रप्रमाणे तरळत आहे. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदार्पण करताना एक स्वप्न बघितलेलं होतं की या विद्यालयांमध्ये आपल्याला नोकरी करायला मिळाली पाहिजे. परंतु त्यावेळेस अशी संधी नव्हती, बाहेरगावी होतो. आणि दुसरं महत्त्वाचं स्वप्न होतं की महाविद्यालयामध्ये नोकरी करायला मिळाली. 3 वर्ष चांदेबाई महाविद्यालयामध्ये फिजिकल डायरेक्टर म्हणून काम करत असताना या संस्थेची जाहिरात निघाली आणि इथे एंट्री दिली आणि निघून गेलो. या कालखंडामध्ये सर विद्यालयाचे माझे प्राचार्य, आमचे ज्येष्ठ बंधू ते आणि मी बालपणापासून आजपर्यंत आम्ही बरोबर आहोत आणि एकत्र खेळलो, वाढलो, तालमीत कुस्ती बरोबर केली, दंगलतही आम्ही दोघं कुस्तीला बरोबर जायचो. आणि ज्यावेळेस कॉलेज सोडण्याची वेळ आली त्यावेळेस मन संभ्रमित होतो, परंतु स्टार्ट इमिजिएटली फक्त एवढीच तास राहायची होती. मनाची निराशा झाली आणि क्षणामध्ये कॉलेज सोडलं आणि केवळ भावाच्या प्रेमापोटी आणि स्वप्ने होतो. मुंबईमध्ये असताना असं वाटायचं का आपण या ठिकाणी इतके कष्ट करतो, एवढे जर श्रम आपल्या विद्यासाठी केले तर आपल्या विद्यालयाचं सुद्धा तेवढं नावलौकिक होईल. ही एक सुप्त इच्छा मनामध्ये होती आणि 82मध्ये मी इथे आलो. त्यावेळेचा क्रीडा क्षेत्राचा माहोल बघितल्यानंतर 2 वर्ष खूप संघर्ष करावा लागला, 82 ते 84 पर्यंत. कारण त्या काळामध्ये बनासाहेब विद्यालय अग्रेसर होतो आणि या तालुक्याची केंद्राची सगळी सूत्र महाले सरांच्या ताब्यामध्ये होती, बनासाहेब विद्यालयात होती. आणि मनाशी एक गुंडाट होती की हे सगळं केंद्र हे फुले विद्यालयात कसं जाईल या दृष्टिकोनातून एक मनातली सुप्त इच्छा होती. आणि त्या इच्छेसाठी तुमची 86ची बॅच माझ्या हाताशी आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं खो खोचं सत्र सुरू झालं आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. पण प्रथम मला या ठिकाणी स्मरण होतं कैलासवासी दिलीप मुरलीधर लोणारे. हा आज आपल्यामध्ये नाही, परंतु दिलीप, यालप्पा आणि भारत पाटील ही माझी पहिली बॅच होती.
पहिली टीम नामदेव डॉक्टर आणि बाकीचे जे खेळाडू हे अटॅकर म्हणून होते, परंतु पहिली बॅचेस माझी इतकी स्ट्रॉंग झालेली होती की त्यांच्याकडून इतकी मेहनत करून घेतलेली होती तर ते आजही माझ्या डोळ्यासमोर दिसतो. आपण प्रथम एक केलं की सिन्नरमध्ये त्यावेळेस 3 शाळांची स्पर्धा होती, मरळ विद्यालय, दापूर विद्यालय, महात्मा फुले विद्यालय. 50 साला त्यावेळेस नंतर 84च्या नंतर थोडं मागे पडत गेलं आणि तिथून खऱ्या अर्थानं आपलं विद्यालय खो खोमध्ये या तिघांच्या आणि त्यांच्या सपोर्ट टीमच्या मुलं एक फुले विद्यालयाची दादा टीम म्हणून आपली त्यावेळेस प्रकाशन झाली आणि तिथून पुढे आम्ही मागे येऊन कधी बघितलंच नाही. आम्ही मरळमध्ये जाऊन मरळला पराभूत केलं, आपल्या स्वतःच्या मैदानामध्ये तो प्रत्येक जण जिंकतो. दापूरची टीम होती, दापूरमध्ये जाऊन आम्ही दापूरला पराभूत केलं आणि तिथून पुढे जी यांनी या महरळमध्ये या तिघांच्या नेतृत्वाखाली जी टीम राहिली पुढे खूप गेली. याला पण यानंतर 12वीला कॉलेजला गेला, त्यांनी ॲथलेटिक केलं, 2 डॉक्टर झाले, ते डॉक्टर या ठिकाणी शिकले, त्यांची मुलंही आज उच्च विभूषित होऊन या ठिकाणी आलेली आहे. ही आपल्या दृष्टिकोनातून खूप मोठी गोष्ट आहे. याला काही इन्स्पेक्टर झाला, अगोदर तो पोलीसमधून ज्यावेळेस तो PSI झाला, ज्यावेळेस शिवाजी चौकामध्ये आला आणि फेसवरती ज्यावेळेस त्यांनी पदस्पर्श केला त्यावेळेस इतका अभिमानाने भरून आला की आम्हाला असं वाटलं की आपल्याला जे पुरस्कार मिळतात त्या पुरस्कारापेक्षाही हा पुरस्कार आमच्या दृष्टिकोनातून खूप मोठा होता आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत राहिले. पण ही जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पाया भरली होती आणि तिथून पुढे आपण सातत्य केलं, ते रिटायरमेंटपर्यंत सातत्य होतं. तुमच्याबरोबर मुलींची टीम आता या ठिकाणी तुम्ही 3 बाजूला नातेवाईक त्याच्यानंतर जरी पण आलेले 7-7 मिनिटं ॲट अ टाइम 10 प्लेयरचे श्री मारलेले, हे माझ्या आजही डोळ्यासमोर दिसतं. तुमच्याबरोबरच ते खेळत होते आणि ते बघत होते आणि ही पायाभरणी मुलींचे संघ आणि मुलांचे संघ हे सतत सातत्यानं आपल्या मैदानावरती प्रॅक्टिस करत राहिले. मरळची मुलं तर आपल्या ग्राउंडवर प्रॅक्टिसला येत होती, परंतु मी सतत पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला आणि सर्वांना प्रॅक्टिस दिली, परंतु मैदानावर कोणाला परत आठवलं नाही. आणि आपल्या मैदानावरती आपली फायद्याचे असल्याचे मी पंच बाहेरचे ठेवले आणि आपल्या टीमनी सर्वांनी आपली तयारीच इतकी असायची. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होतो आणि जिल्ह्यामध्ये सातत्यानं अग्रेसर होतो आणि या तुमच्या टीमपासून सतत आपल्याला मानांकन राहिलं. नाशिक जिल्ह्याचं जे मानांकन आहे तुमच्यापासून राहिलेलं आणि मानांकन म्हणजे कसं ते लॉट्स टाकतात खाली आणि वरती, एक मॅच आपल्याला कमी खेळायला ना आपल्याला सीट दिली जायचं 5 पद्धतीमध्ये आणि तिथून पुढे आपली वाटचाल झाली. आणि मला सांगा की याला आज PSI आहे, पोलीस अधीक्षक पडेल, पण किमान आपले 100 ते 100 खो खोच्या माध्यमातून पोलीस झालेले आहे, ही आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमान आणि हीच दृष्टी सतत चालली. साधारणपणे 2 पिढ्या शिक्षकांना आम्हाला भेटत आणि तुम्हाला शिकवलं, तुमच्या मुलांनाही जे इथे शिकले त्यांनाही शिकवण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून ही सगळी पिढी घडत गेली. आणि जे उद्देश होतो त्या काळामध्ये आपण केवळ यातच अग्रेसर नव्हतो. सिन्नरमध्ये जी स्पर्धा होती 5 शाळांमध्ये एक सुप्त स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं आपण 2ऱ्या क्रमांकावरती होतो. म्हणजे आपण खेळामध्ये आघाडी होतो, कला क्षेत्रात आघाडी होतो, आपलं गायन स्पर्धेमध्ये सर सातत्याने त्यांची प्रॅक्टिसवरती आघाडी होतो आणि वक्तृत्व स्पर्धेतही आपल्या भाऊशेठमुळे वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली. भाऊशेठ पवारमुळे वक्तृत्व आणि ती वक्तृत्व स्पर्धेत पण आपली दादागिरी टिकून राहिली. भाऊशेठ नंतर आपला भरत गोळसर आला, भरत गोळसर नंतर गवळी आला. ही परंपरा जी आहे सातत्याने त्या काळामध्ये चालत राहिली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये फुले विद्यालय हे अग्रेसर होतं आणि आघाडीवरती होतं आणि हेच आमचं ध्येय होतं. आजही जीवनाचा शेवटचा कालावधी आहे आणि 2 जण जर एकत्र असलो तर किमान आमच्या आठवड्याच्या 2-4 याच्यामधून शाळेचा विषय हमखास निघतो आणि त्या दृष्टिकोनातून या विद्यालयाशी या संस्थेशी आपली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी सातत्याने राहलेली आहे. याचा तुमच्या या बॅचमुळे आम्हालाही, तुमच्यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळाली आणि आमच्यामुळे तुम्हाला मिळाली. कारण आमच्याकडून
हे या ठिकाणी आजही मधून जर स्वप्न जर पडले ना तर मैदानावरचे स्वप्न पडतात आणि ते अशी आनंददायी असतात। हे सगळं क्षेत्र आपल्या दृष्टिकोनातून तुमच्या आणि आमच्या दृष्टिकोनातून एक जीवनामध्ये एक खूप चांगलं जीवन या माध्यमातून आपल्याला जगायला मिळालं, ही एक आनंदाची बाब आहे। शेवटी जाता जाता एकच सांगतो की 40 पर्यंत आता तुम्ही 50 शाळेला आलेला असाल, 40 पर्यंत तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण तिथून पुढे आपलं आरोग्य जर सांभाळायचं जर असेल तर आपण आरोग्याची आपली काळजी घेतली पाहिजे। कारण आता दिवसेंदिवस आपण बघितलंय की मागे कोविडच्या काळामध्ये काय परिस्थिती होती, आपलं मनोबल उंचावण्यासाठी आपलं आरोग्य आपलं शारीरिक स्वास्थ्य टिकवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करत आजही 3-4 जर कधी जागे झोप लागत नाही आणि वाटवरती बसल्याबरोबर प्राणायाम सुरू करतो, हे आरोग्याचं उत्तम लक्षण आणि सकाळ संध्याकाळ करायला जातं। आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं की धार्मिकतेचा अनुषंग प्रत्येकाने ठेवलं पाहिजे की धार्मिकता आपल्याला एक नैतिक मूल्य जे आपण जेवतो आपल्याला जे मानसिक आधार बनतो तो त्या माध्यमातून मिळतात। असो ठीक आहे, खूप उशीर झाला मला की आज एअरटेलला रेंजच नाही, मी 12 वाजेपासून तुमच्या फोनची वाट बघत होतो। डॉक्टर मला बोलले 86 बॅचच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे माजी प्राचार्य आदरणीय गणेश महात्मे सर, एन.व्ही. महात्मे सर, बिन्नर सर, गोळे सर, लोंढे सर, बागुल सर, आदरणीय सर्वोदय मॅडम आणि उपस्थित मित्र बंधू भगिनी, प्रथम मी या संकुलाच्या वतीने आपला एक प्रतिनिधी म्हणून मी तुमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सांगायला भरपूर आहे परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे। परंतु मित्रांनो, आपल्या काळातील संस्था आणि आजची संस्था हा जमीन आसमानचा फरक आहे। कारण बदलत्या काळानुसार आपणही बदललं पाहिजे, तशा पद्धतीने संस्थाही बदल करत आहे आणि मी एक तुमचाच वर्गमित्र, तुमचाच एक प्रतिनिधी म्हणून मला भगवंतानी तुमचा एक प्रतिनिधी म्हणून इथं पाठवलेले आहे आणि मी या संस्थेसाठी रोज माझे 2-3 तास खर्च करतोय। एक मला संधी मिळाली आहे, माझ्या शिक्षकांचाही मी आदर्श घेऊन इथं काम करत आहे आणि ही संस्था याही पुढे जास्तीत जास्त मोठ्या सन्मानाने उंच मान करून उभी राहील आणि समाजात सर्वांची प्रतिष्ठा वाढेल यासाठी मी आपला एक प्रतिनिधी म्हणून कायम काम करीत राहील आणि आपण संस्थेला जी काय भेट दिली आणि त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि सरांच्या सूचनेनुसार यापुढे मी संस्थेच्या वतीने असं ग्वाही देतो की जे UPSC असतील, MPSC असतील, जे CA झाले, IAS झाले, त्यांची कौन्सिला 100% लावून येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो। माझं म्हणणं एकच आहे जाता जाता की कुठल्याही गोष्टीत आपण जे काय आपल्याला मिळालंय ते कोणाच्या कृपेने मिळालंय, आयुष्यात त्याचं आपण थोडं भान ठेवलं पाहिजे। जे तिथं मी असो कोणी असो की जे काय मला मिळालंय मी कशाने झालोय याचं जर भान ठेवलं आणि त्याचा थोडाफार जर वाटा आपण कोणाला देऊ शकलो तर ते आपण संस्थेला द्यावं अशी मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। पुन्हा एकदा मार्गदर्शन केलं याबद्दल मी सगळ्या शिक्षकांचे खूप खूप आभार मानते। कारण आपला ही जी बॅच आहे 1985-86 ची बॅच म्हणजे आपण मार्च 86 ला परीक्षा दिली, 1986 याची जर टोटल केली तर 24 येते आणि म्हणून हा 2024 मध्ये मिळणार या 24 ची टोटल आपण जर केली तर 2 आणि 4 मिळून 6 होतात। या 6 वर्ष 5वी ते 10वी पर्यंत आम्ही 6 वर्ष या शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि म्हणून याची टोटल येते आणि 2037 वर्ष आपण एकमेकांना भेटलो नाही। 37 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटतोय या शिक्षकांच्या आणि सर्व परिवारांच्या माध्यमातून। या 3 आणि 7 याची टोटल 10 येते आणि आम्ही त्यावेळेस 10वीला होतो। संगमाचा असा आयोग आहे आणि या शाळेबद्दल काय सांगायचं, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये ज्यावेळेस शिक्षणाचा पाया घातला त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंना एका पिशवीमध्ये साडी घेऊन जावं लागत होतं आणि लोक त्यांना शेणाने दगड मारत होती आणि शाळेत जाऊन सावित्रीबाई ती दुसरी साडी बदलून विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना शिकवत
आणि असं सगळ्यांच्या शाळेला गेले आणि सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो का तुम्ही माझ्या छोट्याशा पिल्लाला तुम्ही दाद दिली आणि सर्वांनी भर बघून फोन केले असतील त्यावेळेस प्रतिसाद दिला. थोडेफार गेलेले सांगूच असतात काय ही आमची मूठ आहे 43 सालाची आणि झाकली मूठ 86,000ची. जास्त काय कारण काय मी आकाशाला गोष्टी घालणारा माणूस नाही आणि म्हणून झालेलं हे सगळं म्हणून मी थोडंसं महात्मा यांच्या चरणी अर्पण करतो आणि मी थोडंसं थांबतो कार्यक्रमाला खूप उशीर झाला. मी याला मला विनंती करतो की त्याने फक्त आपलं सन्माननीय व्यासपीठ माझे मित्र आणि मैत्रिणी ज्यावेळेस इयत्ता 5वीमध्ये या शाळेत आलो मी आम्हाला माहिती नव्हती शाळा कुठं काय 10वीपर्यंत गेलो. त्याच्यानंतर थोडा घरचा वाद झाला 10वी सुटली परत बसलो त्यावेळेस आंडवे सर होते मला शाळेत आले घरी आले मला सायकलवर घ्यायला मला पोरगा हुशार आहे काहीतरी करेल द्या म्हणून ते शाळेत आले त्यांच्याबरोबर सर होते आमदार सर आंडवे सर होते मला शिकवायला पी सर त्या दोघांचे बाकी सौदे मॅडम लोंढे सर विनर सर यांनीच मार्गदर्शन इंग्लिशला शिकवलं ते आम्हाला ह्या लोकांमुळं डी एस सर आम्हाला इतिहास शिकवायचे इतिहास शिकवायचे या मान्यवरांच्या याच्यामुळं आपण आहेत आजच्या ज्या याच्यावर आहे त्या या स्टेजला आम्ही यांचे ऋण फेडू शकत नाही एवढा यांचे दाखव आहे राहिला म्हणजे आता बापू किती वेळ आता ठीक थोडं खूप दिवस झाले मला माहिती नाही ते थोडी काही मला सांगितलं असतं जा तुझको सुखी संसार मैं के कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार
का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। हो कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। इतना सब कुछ तूने दिया है, एहसानों से बांध लिया है, इतना सब कुछ तूने दिया है, एहसानों से बांध लिया है। ओ एहसान कैसा फर्ज है हमारा, हमने निभाई दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। प्यार जो तोहरा हमको न मिलता, दिल पतझड़ का फूल न खिलता, हो प्यार जो तोहरा हमको न मिलता, दिल पतझड़ का फूल न खिलता, वीराने में लाखों बहारे ले लेके आई दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी। कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती, हो कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी।
हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे Zoo 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपीला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साथीने ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे जू 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 मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते बडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अलग वाटे कसे बंध जुळते हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे एक मी एक तू शब्द मी गीत तू
प्रकाश तू, आभास तू, साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना आल्हाद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मातरीचे. घडले कसे कधी कळते नजे कधी, हळूवार ते आले कसे ओठावरी, देना तू साथ दे, हातात हात दे, नजरेतला नजरेतून इकरार घे. कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना आल्हाद वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं. नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्म के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में झूमे जिया, जैसे सजनी के संग हो पिया, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं. फूलों में खुशबू है, इस दिल में एक
तू है, जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर.